छत्री तर घेतली, आमच्या अंगात मस्ती. फॉर्मल वरती बघा काय घातले, दाखवतो तुम्हाला. हे बघा लेदरचे शूज घालून आलो. लेदर का शूज भाई, ऑरा ऑरा. काही पण झालं तरी चालेल, ऑरा तर व्हायला पाहिजे. फॉर्मल वरती कसं क्रॉक्स बीक्स कसे घालून, हा मला बोलतो क्रॉक्स घालून खायत नाही तर कुठून घालू भाई. पावसाळ्यात ऍडजस्ट करायला लागतं. बरोबर आहे. आता काय टाका बघा, मस्त घरातून बाहेर येऊन पावसाळ्यात पावसाळ्याची मराठी आणि हिंदीमध्ये जात होता. तर मला आयला मनात आलं असं थोडं की आपल्या याच्यामध्ये ना कोणताही विषय ना कसाही घुमवू शकतात लोक. आता इथे काहीच संबंध नव्हता मराठी आणि हिंदीचा, तरीही लोकांनी तो घुमवला. आणि ते कंडक्टर होते मराठी, बाकी तिकीट काढणारा होता भैया, आणि जे बाजूचे भांडणारे होते ना त्या भैयाच्या बाजूने, ते सगळे लोक हिंदीमध्येच बोलत होते. आणि त्या काकांच्या बरोबर जो बोलत होता तो मराठी होता. शेवटी ते दोघे भिडले त्या चौघांना, आणि लास्टला ना सगळे लोक बोलायला लागले. मित्रांनो, आजची सुरुवात एकदम पावसाच्या येण्याने झालेली आहे. आणि जेव्हा पाऊस येतो ना तेव्हा आठवण येते ती म्हणजे बाप्पाच्या आगमनाची. ती एक बाप्पाची चाहूल असते, बाप्पा येणार आहे अशी. बाकी चला, मी तर निघालेलो आहे ऑफिसला. बघूया पावसामध्ये आज कसा पहिला प्रवास होतोय. जाऊ दे भाई, छत्री पकडा नाही. हा पकडली. आपण उतरलेलो आहे आणि इकडे लालबाग परळला खूप पाऊस आहे. माझ्या आईने फोन केलेला सकाळी, बाबा चप्पल विप्पल घालून ये, छत्री घेऊन ये. छत्री तर घातली, छत्री घेतली, आमच्या अंगात मस्ती. फॉर्मल वरती बघा काय घातले, दाखवतो तुम्हाला. हे बघा लेदरचे शूज घालून आलो. लेदर का शूज भाई, ऑरा ऑरा. काही पण झालं तरी चालेल, ऑरा तर व्हायला पाहिजे. फॉर्मल वरती कसं क्रॉक्स बीक्स कसे घालून, हा मला बोलतो क्रॉक्स घालून खायत नाही तर कुठून घालू. भाई पावसाळ्यात ऍडजस्ट करायला लागतं. बरोबर आहे. आता टाका बघा, रोम रोम भाइयों. घरातून बाहेर येऊन पावसाळ्याची मजा घेतात आणि आम्ही पावसाळ्याची मारतोय, म्हणजे पाऊस आमची मारतोय. बघ ना, आता मग ना मी रिक्षामध्ये होतो, भाई ते काकाच बोलतो त्या पाऊस आला तरी पण लोक शिव्या घालतात आणि नाही आला तरी शिव्या घालतात. भाई पावसाने करायचं का, आता आज आलाय ना भाई गरम नाही होणार म्हणून लोक खुश झाले. थोड्या दिवसांनी जोरात पडला, आईच्या गावात एवढं जोरात पडतंय पाणी भरलं. भाई असं म्हणजे माणसं कशी बदलत राहतात पाऊस. आपण चेंज नाही व्हायचं, पावसासारखं राहायचं. आपण आपलं काम करायचं आहे. अरे कहना क्या चाहते हो. बाकी चला, आम्ही चाललो ऑफिसला. काम थोडं करतो आम्ही ऑफिसला जाऊन. बाकी चला.
केली असणार त्यांनी 50% केली असणार. काय मटेरियल? मित्रांनो, पाऊस एकदम प्रॉपर वाला चालू झालेला आहे. म्हणजे मध्ये 2-3 दिवस कसं चालू बंद होत होता, पण आता कसं कंपल्सरी चालू झालेला. आज दिवसभर पाऊस पडत होता. आणि काय आहे ना, पावसाला बिचारायला दोन्ही साईडने शिव्या पडतात. म्हणजे गावी जास्त पडला तर लोक शिव्या घालतात, मुंबईला जास्त पडला तर लोक शिव्या घालतात. गावी एकदमच कमी पडला तर शेतीमुळे लोक शिव्या घालतात. आणि इकडे जर एकदमच कमी पडला तर ते कामावर जाणारे लोक म्हणजे शिव्या घालतात. आयला ट्रेन पण थोड्या बंद असतात आणि एकदम असे हे असतात. म्हणजे पाऊस एक असं झालंय ना, निमित्त होणार आता शिव्या घालायचं. काय झालं, पावसाला शिव्या घालायचं. मित्रांनो, मी आलेलो आहे घरी आणि दिवसभर म्हणजे तिकडे आल्यापासून ना पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंगमध्ये जातो, येण्या जाण्यात. त्याची मला सवय नव्हती तिकडे, पण काय तेवढा कंटेंट पण भेटतो मला येता जाता. आज आहे ना, गाडीमध्ये असा एक सीन झाला की आपले जे कंडक्टर असतात ते मराठी होते आणि त्यांनी आहे ना 12 रुपयाची तिकीट सेम एक आधीच्या स्टॉपला दिली, पण त्याला त्या पॅसेंजरला उतरायचं होतं पुढच्या स्टँडला. ठीक आहे, तर तो बोलत होता की मला पकडतात म्हणून, तर मला पुढच्या स्टँडचीच तिकीट द्या. आणि तो कंडक्टर बोलत होता की 12 रुपयाची तिकीट आहे, त्याला सांग 12 रुपयाची तिकीट काढली आहे मी, पण मागितली मी आणि त्यांनी दिली नाही म्हणून तिकीट. आणि असे ते बोलत होते कंडक्टर. तर तो बोलत होता नाही मला पकडतील हे ते काका बोलत होते कंडक्टर की नाही पकडणार. आणि त्याच्यानंतरला मग जो हे होता तिकीट घेणारा होता तो होता UP बिहारवाला. आणि काय ना, त्याच्यानंतर ना थोडा वेळ थोडी बाताबात झाली, थोडं भांडण झालं आणि 2-3 लोक आहेत ना आजूबाजूचे बोलायला लागले. आणि त्याच्यामध्ये आहे ना त्या काकांवरती खूप असे ओरडायला वगैरे लागले, त्या कंडक्टर काकांवरती. त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये ना एक मराठी मुलगा होता. तो मुलगा बोलला की तो मराठीमध्ये भांडायला लागला की सगळे लोक कशाला भांडताय, त्याचं मॅटर आहे त्याला बोलू द्या म्हणून त्या काकांबरोबर. तो बाकीचे जेवढे होते तेवढे हिंदीमध्ये बोलायला लागले. आणि तो विषय आहे ना भावांना कुठेतरी आहे ना मराठी आणि हिंदीमध्ये राहत होता. तर मला आयला मनात आलं असं थोडं की आपल्या ह्याच्यामध्ये ना कोणताही विषय आहे ना कसाही घुमवू शकतात लोक. आता इथे काहीच संबंध नव्हता मराठी आणि हिंदीचा, तरीही लोकांनी तो घुमवला. आणि ते कंडक्टर होते मराठी, बाकी तिकीट काढणारा होता भैया, आणि जे बाजूचे भांडणारे होते ना त्या भैयाच्या बाजूने ते सगळे लोक हिंदीमध्येच बोलत होते. आणि त्या काकांच्या बरोबर जो बोलत होता तो मराठी होता. शेवटी ते दोघे भिडले त्या चौघांना आणि लास्टला ना सगळे लोक बोलायला लागले की राहू द्या काका, हे ते जाऊ द्या. त्याच्यानंतरला मग ते सॉल्व्ह झालं. आणि तर मग असं असतं आपल्या इकडे. आणि बाकी विषय राहिला आपल्या पावसाचा. आपलाच कंटेंट पावसावरती होता पूर्ण. आणि पाऊस पडला ना की असं आठवतं गणपती बाप्पा, गावचं ते सुख, गणपतीची आरती संध्याकाळची, रात्री नाचायचं. आणि त्याच्यानंतरला मग त्याच्या आधी होणारी लावणी, शेतावर नांगर धरणं, बैलांबरोबर समुद्रावर जाणं किंवा आंघोळ करणं, तो छोटासा झरा असतो त्याच्यामध्ये आंघोळ करणं किंवा असं धबधब्यावर जाणं, तर खूप साऱ्या गोष्टी आठवतात. आणि आमच्या गावी ना एक प्रथा आहे की पावसाला बोलवायला शिखरावरती जातात. तुमच्या इकडे आहे की नाही तर सांगा. त्या दिवसाची पण वाट बघतोय मी. एकादशीला जातात, तर जात असतील तर मी जाईन आणि तुम्हाला ते मी दाखवेन काय असतं ते, कशाला जातात, पावसाला बोलवायला जातात असं बोलतात ते. बाकी चला आजच्यासाठी एवढंच. बाय बाय, गुड नाईट, जय शिवराय आणि सांभाळा, पाऊस चालू झालेला आहे.